आणि आज आपल्या घरी आलेत आणि हा त्यांचा गाडीचा ताफा. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये. आज दिवस तिसरा आणि आज आपल्याला वाजले किती आता? 2:45 वाजलेत आणि आता आमचं जेवण वगैरे झालंय फायनली. आणि आता आम्ही चाललोय, कुठं चाललोय आपण आता? आता आम्ही चाललोय बाहेर गेल्याच्या नंतर ठरवू कुठं जायचं, काय जायचं. पण आज जायचं होतं एका ठिकाणी, पण ते कॅन्सल झालंय. आपण आता उद्या जाणार आहे त्या ठिकाणी. सो चला गाईज, आता आपण जाऊ बाहेर. पाऊस तर खूप आहे, कारण की बाहेर पडायची इच्छाच होत नाही. पण आब्याची गाडी आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. सो आता आपण गाडी लेके जायचं, आपण चलो गाईज. सो आम्ही आता निघालोय बाहेर जायला. आब्या, मी, दादा येतोय आणि पप्पा चाललेत कंपनीत. सो पप्पांना आपण सोडू इथे पुढचं आणि मग आपण तिथनं पुढे निघू. सो चला. पाऊस बघा यार, कुठं बाहेर जायला निघालो, पावसाची निकातच आहे. एक दिवस गणपती आल्यापासून एक दिवस थांबला नाही पाऊस. ती नेऊ, छोटी नेऊ, एवढं मोठी आपल्या तिघांसाठी काय गरज नाही एवढी मोठी गाडी न्यायची. सो आम्ही आज ती गाडी घेऊन चाललोय. ही गाडी आता आपण पार्किंग मध्ये लावून ठेवू आतमध्ये. सो घरातनं निघताना आम्ही ठरवलेला, आब्याने मी, की कुठं जाऊ माहित नाही. पण आता फायनली ठरलेलं आहे, रोहायला चाललोय आम्ही. आणि मम्मीला सांगितलंय की आम्ही इथंच आब्याचं काम आहे म्हणून ते करायला जातोय. आम्ही फायनली चाललोय रोहायला. हा जिकडे भेटला ना तिकडे सगळे प्लॅन चेंज होतात. आता आम्ही रोहायला चाललोय. मागच्या एका टायरला, मागे जे 2 टायर असतात त्यातलं एकच टायर आहे गाडीचा. MH010 आरटीओला रजिस्टर करा, रिपोर्ट करा. टायर बघा किती बाहेर आला या गाडीचा, निघून पळून जाणार टंग टंग टंग. सो आम्ही रोह्याला या दिप्याच्या घरी आलोय गणपतीच्या पाया पडायला. गणपतीची मूर्ती खूप सुरेख आहे, एक नंबर आहे. साहेब एवढा पाऊस आहे, समोरचा काही दिसत नाही. आणि आम्हाला वडापाव खायचा आहे. वडापाव आपण इथं घेऊ, लोणेरला ना. सो आम्ही आलोय आता रोह्यावरनं घरी आलो. तर आता मम्मी आणि आत्याना जायचंय बाजारात. सो आता मी आणि आब्या त्यांना चाललोय बाजारात सोडायला, कारण की खूप पाऊस आहे. त्यामुळे पावसात नाही चालत काय जाणार नाही. त्यामुळे त्यांना गाडीने आता सोडायला चाललोय बाजारात. घरी माहित नव्हतं आम्ही रोह्याला गेलेलो. यांच्या नादाला लागून, पाराच्या नादाला लागून आम्ही गेलो रोह्यात. आणि आम्ही घरी सांगितलं माणगावला चाललोय. घरी आल्याच्या नंतर ह्या शिव्या खायच्या आता सवयच आहे, त्यामुळे काय वाटत नाही. चलो. संडेला आता आपल्या घरी येणार आहे गौरीचं आगमन होणार आहे आपल्या घरी संडेला. त्याची शॉपिंग करायचे, काय काय सामान घ्यायचंय गौरीचं, साडी घ्यायची गौरीला. त्यामुळे आता आत्या आणि मम्मी चालले बाजारात. त्यांना आता सोडतो, काहीतरी नाश्ता घेऊ, मग आपण येऊ डायरेक्ट घरी. हा, गुलाबी साडीवर नाचणार तू? लावू का ना मी? नंतर कधी? जेवल्यानंतर. मग जेवल्यानंतर मग पोटात दुखणार. जेवल्यानंतर काय पोटात दुखणार ना. आता नाचणार? कुठे बसणार? का? त्याच्या आधी नाच ना. का नको? नाचणार ना तू? नाचणार. तुला चॉकलेट देणार मी, तू नाचणार तर. चॉकलेट कशाला नको? चॉकलेट नको, आत्ताच खाल्लास, मग चॉकलेट नको. मग तरी पण तू नाचणार. हा मग नाच. चल, लावू मी गाणं? कुठला पाहिजे तुला गाणं सांग? कुठला? गुलाबी साडी. ठीक आहे, चल. आणि आज आपल्या घरी आलेत मंत्री भरतशेठ गोगावले साहेब. आणि हा त्यांचा गाडीचा ताफा.
महेंद्र मुजोर देशमुख कामल्याचं आहे. गणपतीच आहे वाटतं फक्त. गौरी येतील आता, गौरी पण असतात. गौरी पण असते. हा बोल. गोर मार्गे रस्ता चालू आहे, थोडासा खडबडीत आहे पण चालू आहे. कुठली गाडी आहे? 10 जाणार ती गाडी. मग ती नको, मग महाबळेश्वर मार्गे. हा महाबळेश्वर. चल 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 या. तुम्ही हे व्हिडिओ आले की हो समोर फोटो काढ. हे एकदाच ये वाटत बघितली नाही ते व्हिडिओ काढतोय. थांबा 1 मिनिट. 2 मिनिटं. किती भाव आहे? होय काय? मामा काढा काढा कुंदन ये. फोटो बसा ना आतमध्ये, बाहेर नको या ना, बसा ना. तुझी आई कोण? आई नाही, आई आम्ही लहानाची मोठी केली. आई गेले आई वडील. अच्छा अच्छा. त्याची बहीण आणि हा आम्ही म्हणजे माझ्या 2 मुलांमध्ये तो आता असं आहे का? आई वडील नाही. बाबू काय चला अजून आम्हाला 4 ठिकाणी जायचं आहे. तुम्ही बघू शकता हे त्यांचा गाड्यांचा ताफा आपल्या बिल्डिंग खाली उभा आहे. सो खूप भारी वाटतंय. ते स्वतः आपल्या घरी दर्शनासाठी येऊन गेले. साहेब चालले आता आपल्या घरचं दर्शन घेऊन. आज आपल्या घरी आले होते मंत्री भरतशेठ गोगावले साहेब. सो त्यांनी आज आपल्या गणपतीचं दर्शन घेतलंय, आपल्या बाप्पाचं दर्शन घेतलंय. इथं रील शूट करायचं चालू आहे. रील शूट करताय ते. ए बुवा जरा बाजू की जरा. प्रेक्षक बघा, हे प्रेक्षक बघा, त्यांची गडबड बघा. ए बाजू रे बाबा, इथं रील शूट चालू आहे, बाजू. हे बघ. हा पिल्लू शिकव तिला, तिला येत नाही बघ. तू शिकव तिला, असं नाही कसं सांग. हा ही पिल्लू करते तशी कर.
सो फायनली आजचा दिवस आपला समाप्त झालेला आहे, एंड झालेला आहे. आजचा दिवस खूप खास होता कारण की आज आपल्या घरी खास पाहुणे आले होते आणि त्यांनी दर्शन घेण्यासाठी. सो आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.